फेरगाव परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि वाकर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे। या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। ही कारवाई सह आयुक्त सय्यद इम्रान हाशमी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। अन्न सुरक्षा अधिकारी शेख यांच्या नेतृत्वात तसेच सह आयुक्त दिगंबर भोगावडे आणि त्यांच्या पथकाने पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत ही कारवाई केली। तपासात बंद खोलीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पान मसाला साठा आढळून आला। संपूर्ण साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून पुढील विश्लेषणासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत। कारवाई दरम्यान वाकर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, पोलीस हवालदार आशिष गायकवाड, PC 2496, दीपक साबळे, HC 940, तसेच तपास अधिकारी PSI नीलम विजय जाधव हे उपस्थित होते। या प्रकरणात किशोर लाहू लोंढे उर्फ कुमार लोंढे, अमोल लाहू लोंढे, राजेंद्र किसन टेकाळे रूम मालक, रुस्तम खान आणि बाबर खान यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठा, विक्री व वितरणावर बंदी आहे। या बंदीचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा तसेच भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।